मुंबई परिसरातील संघ आहे आणि त्याच्या विरोधात आपल्याच परिसरातील एक दादा संघ म्हणून कित्येक काळ क्रिकेटचा ज्यांनी गाजवलाय तो यंगस्टर नारपोली हा संघ त्यांच्या समोर रिप्रेझेंट होताना मात्र आपण पाहताय. टॉस या मॅचचा मात्र जिंकलाय नारपोली टीमने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय तो गोलंदाजीचा फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते तन्मय 11 आंबापाडा या संघाला. सलामीची जोडी दाखल. आजचा दिवस आजची रात्र ज्याने गाजवली आहे तो सचिन काटकर आणि प्रशांत काटकरला आपण पाहताय. तो गोलंदाजीच्या मार्कवरती नारपोली एक्सप्रेस म्हणून कित्येक मैदान गाजवणारा गोलंदाज दिनेश पाटील. मॅच ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट न वावे गरवले जैन कडून गोलंदाज दिनेश पाटील या ठिकाणी तयार आहे. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल स्वागत करण्याचा प्रयत्न इथून झेल. व्हॉट अ कॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कॅचसाठी. कॅच ऑफ द नाईट. फलंदाज बाद 440 ओव्हरचा करारा झटका दिलाय तो आंबापाडा टीमला. फलंदाज पहिल्याच बॉल वरती बाद बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु लो फुलटॉस बॉल होता तितकाशा बॅटच्या रडार मध्ये आला नाही. काव कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात होता नितेश आणि नितेशनं मात्र एक सहज आणि सोप्यारीत्या झेल मात्र कॅरी केलाय आणि फलंदाज सचिन काटकर झालाय बाद. जय कडू नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हरची मॅच विदाउट पॉवर प्लेचे दोन्ही षटक असतील आणि विदाउट पॉवर प्ले म्हटलं तर मग पहिल्या बॉल पासून तुम्हाला जर आक्रमण करायचं झालं तर फटक्यामध्ये पॉवर पाहिजे. 2 ओव्हरची मॅच. फास्ट फिल्डर हा तिसर सर्कलच्या बाहेर. दिनेशनं पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केली. थोडासा आत्मविश्वास दिनेशचा वाढला आहे. फिल्डिंग थोडीशी चेंज. मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. अगदी 3 फिल्डर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक शॉट थर्डमॅन एक शॉट गलीमध्ये फिल्डर तैनात आहे. ओ चांगला फटका खेळलाय. फिल्डिंग देखील तितकी चांगली झाली आहे. सिंगल रन मात्र वेगाने कंप्लीट. सिंगलच्या बरोबरीने आंबापाडा टीमचं अकाउंट खातं ओपन झालंय. संघाचा श्री गणेश झालाय आणि एक धाव लागली आहे धावफलक्यावरती. एक धावफलक्यावरती आपण पाहताय. क्वार्टर फायनल नंबर 2 ची लढत. काल देखील नारपोली टीमनं मात्र सुपर 7 मध्ये प्रवेश केला. कदाचित आज देखील नारपोली संघ क्वार्टर फायनलच्या लढतीत खेळतोय आणि इथून जर सामना नारपोली टीमने जिंकला तर मग बॅक टू बॅक 2 दिवस एकाच गावातील 2 संघ सुपर 7 मध्ये जाण्यावर दाखल होऊ शकतात. एक धाव फलक्यावरती. फलंदाज प्रशांत काटकर पहिला बॉल खेळण्यासाठी आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय. चला स्पीडअप करायचं. थोडंसं स्पीडअप करा. टाइमपास करू नका. प्रशांत काटकर वरती आता पूर्णपणे मॅचची जिम्मेदारी असेल कारण सचिनची विकेट सुरुवातीलाच लवकर गमावली आहे. त्यानंतर आता स्वतःवरती जिम्मेदारी घेऊन प्रशांतला खेळ करणं गरजेचं आहे. आखूड टप्पाचा बॉल. हा पण ट्रॅक. पुलचा फटका सक्सेसफुल नाही आहे. फिल्डर होते त्या ठिकाणी आणि मिळेल ती एक सिंगल रन आणि सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या पोहोचेल ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलक्यावरती लागले. प्रथमेश थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळाली आहे. इथून संघाला जर सावरायचं झालं तर प्रशांत आणि त्याचा साथी खेळाडू जय कडूला मात्र विस्फोटक रूप धारण करावं लागेल आणि त्याच ताकदीची फलंदाजी देखील त्यांना करावी लागेल कारण की आपण पाहिल्यात गोलंदाजी मार्गवरती चांगली गोलंदाजी अद्याप तरी दिनेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. पहिल्या चेंडूवरती खरं तर सांघिक खेळाचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला भेटलंय. आजच्या रात्रीमध्ये नारपोली संघाचा सांघिक खेळ चांगला राहिलाय. कारण दिनेशनं गोलंदाजी केली आहे. नितेशनं फिल्डिंग त्याचबरोबर आपण पाहिलं बाकीच्या खेळाडूंनी देखील प्रयत्न केलेत. बिगिट करण्याचा प्रयत्न हवेत होता बॉल. या ठिकाणी झेलची संधी होती. झेल मिळणार नाहीये. बॅकअप देण्यासाठी लगेच खेळाडू तत्पर आहेत. आणखीन एक सिंगल आणि सिंगल नंतर एक धावफलकावरची जॉईंट होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या. सिंगल डबलला प्राधान्य देत स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम देखील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. सचिन यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं पण त्यानंतर देखील त्यांना एक बिकट परिस्थिती सावरायची आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ करण्याचा त्यांचा छोटासा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय.
यस, मोठे फटके येत नाहीयेत, परंतु सिंगल डबल न धाव फलक हालतं ठेवणं देखील तितकं महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये सिंगल डबल धावणं देखील महत्व आहे. ओ, रिव्हर्स अटेम्प्ट केला. दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न, इथून पाहावे लागेल काय घडलं. ओ, चित्त्याची चपळाईने एक सिंगल कंप्लीट केली. कष्टांची परकष्टा मागच्या बाजूला फिल्डर मात्र करतायत. या चेंडूवरती मिळेल एक सिंगल आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. अजून उर्वरित या षटकातील आपण पाहताय एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारू दिला नाहीये आणि ही खासियत राहिली आहे. सातत्यानं बऱ्याचदा ओपन टुर्नामेंट खेळणारा खेळाडू तालुका असेल, त्यानंतर रायगड ओपन टेनिस क्रिकेट देखील बऱ्याचदा खेळाडू खेळलाय. महत्वाची गोष्ट की पहिलं षटक टाकत असताना अगदी फुल लाईनचे बॉल केलेत, कुठल्याही आखूड लाईनचा बॉल टाकला नाहीये आणि त्याचमुळे सध्या आपण पाहतो धाव फलकावरती फक्त 4 धावा आहेत. शेवटचा बॉल, बॅटची लिडिंग एज, विकेट नंबर 2 डाऊन. दुसरा हादरा मिळाला. मडवी गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक संपलंय. फक्त 4 धावा खर्च केल्यात. 2 फलंदाजाला मात्र बाद केलाय ते दिनेश पाटील या गोलंदाजानं. पियुष मात्रे नवीन खेळाडू आता स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती प्रशांत काटकर आहे. प्रशांत अजूनही मैदानावरती शिल्लक आहे, बॅलन्स आहे. प्रशांतला आता एक्सेलेट करावं लागेल, धावा वेगानं बनवाव्या लागतील आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता देखील आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं त्यांना प्रदर्शन करायचं आहे. पहिलाच बॉल आखूड लाईनचा होता. ओ, कमालीची फिल्डिंग, ही खासियत राहिली आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, नारपोली संघानं आजच्या रात्रीमध्ये सांघिक खेळ केला आणि त्याचंच कारण आहे की सध्याच्या स्थितीला नारपोली संघ थोडासा या मॅचमध्ये फ्रंट फूटवरती आहे. खरं तर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीची गोलंदाजी करतो ना, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील व्हायला पाहिजे. कारण की एकाच वेळी आपण पाहतो चांगली बॉलिंग होते, पण त्याच वेळी मिसफील्ड देखील आपल्याला खूपदा पाहायला भेटले. त्या अतिरिक्त धावा खूप महागड्या ठरतात एखाद्या संघाला. यस, गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतात, परंतु क्षेत्ररक्षकांची त्यांना लाभणारी साथ ही देखील तितकी महत्वाची आहे. राऊंड द विकेट, आडवा बाटना फटका एक्झिक्यूट केला. मिड विकेटला वेगानं, प्रचंड वेगानं फिल्डर नितेश बॉल पर्यंत पोहोचलाय. कमालीची फिल्डिंग, लगेच थ्रो देखील, बॉल हातात न ठेवता लगेच थ्रो देखील केलाय. आणखीन एक सिंगल रन मिळाली आहे आणि धावसंख्या 1ने वाढली आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलक्यावरती, 2 बॉलवरती 2 सिंगल रन्स आल्यात. अजून देखील 4 बॉलचा खेळ मात्र बाकी. 4 बॉलवरती प्रथमेच जर एखादा मोठा फटका आला, 12-13 धावा जर झाल्या तर शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये काल देखील आपण पाहिलं नारपोली टीमनं काहीतरी 10 बॉलवरती 11 धावा वाचवल्या होत्या. आणि एखादा मोठा फटका अगदीच पाहायला गेलं तर आंबापाडा संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवेल. हा वेगवान चेंडू आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जस्ट डॉट बॉल आलाय, क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न. जरा फलंदाजाकडे आपण ऑब्झर्व केलं तर आगला वेगळा ट्रान्स आहे. उभं राहतोय, अगदी स्टंप कव्हर करून तो खेळतोय. राऊंड द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट हा फटका मारलाय. पुण्याच्या मिड विकेटला फिल्डर नितेश आहे. प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. थ्रो देखील रिलीज केलाय. त्याच्या अगोदर चित्त्याच्या चपळाईनं 2 रन्स मात्र कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 2ने पुढे झाली आणि धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 2 बॉल अजून शिल्लक आहेत.
सिंगल डबल धावा आणि धावफलक हलतं ठेवण्याचं काम प्रशांत काटकर आणि त्याचा साथी फलंदाज पियुष म्हात्रेनं मात्र केलंय. परंतु एखाद्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आता आंबापाडा संघ जरूर असेल. मोठा फटका आला नाहीये कारण त्याच्या विरोधात गोलंदाजी कमालीची चालू आहे. फुलं लेनचे बॉल बरेचसे फेकले जातात. शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी झाली नाहीये आणि त्यातच कारण सध्या धावफलकावरती 8 धावा आहेत. हा चेंडू अकुड लाईनचा डोकेलिटीवाली गोलंदाजी यस या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण गोलंदाजाचा ट्रान्स ओळखणं देखील शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तितकं महत्वाचं आहे. ओळखलं की गोलंदाज थोडासा शफल होतोय, त्याला फॉलो केलं, स्टंपच्या लेवलनं बॉल हाताळला आणि लगेच बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5वा बॉल आलाय डॉट शेवटचा बॉल आणि टार्गेट सेट करणारा बॉल या ठिकाणी गोलंदाज टाकण्यासाठी प्रणय मडवी तयार आहे. फक्त 8 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॉलवरती प्रथमेश जर मोठा फटका आला, 14 धावा जर बनल्या, 13-14 धावा जर बनल्या तर एक फायटिंग टोटल म्हणू शकतो. परंतु अर्थातच शेवटच्या बॉलवरती जर विकेट आली तर मात्र नारपोली टीमसाठी 2 ओव्हरमध्ये 9 ते 10 धावसंख्येचं आव्हान हे थोडंसं सोपं होऊ शकतं. शेवटचा चेंडू आहे राऊंड द विकेटनं प्रणय मडवी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रशांत आहे. शेवटचा बॉल मोमेंटम सेट करेल का? इट्स अ कडक हिट. बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टार्गेट सेट करणाऱ्या बॉलवरती आलाय षटकार. 12 बॉलचा खेळ संपला. पहिली इनिंग संपली आहे आणि धावा बनवल्या तन्मयी. 14 येणारे 12 बॉल आणि यंगस्टर नारपोली टीमला 15 धावसंख्येची गरज. कमॉन डीजे. पंधरा धावा करायच्यात. 12 चेंडू 15 धावेची खरं तर गरज असेल, नितांत गरज असेल जर सुपर 7 मध्ये दाखल व्हायचं असेल तर.
सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतीये. स्ट्राईक एंड वरती आपण पाहता स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय कल्पेश आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती जयेंद्र पाटील. गोलंदाजी मार्क वरती सांगी कोठेतून पहिलं राज कडू आलेत. अगदीच खोलवर पद्धतीचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूपासून केला आणि एक धाव देखील भेटली जाते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील ओपन झालंय. 15 या धावसंख्येची गरज असताना एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. एक धावा ही धावसंख्या. ओहो फर्दीचा डिस्ट्रॉय केला. नारपोली संघाला. आणि खरं तर पाहायला गेलं तर आता मात्र मजबूत स्थितीमध्ये. क्रिकेटचा खेळ असाच आहे. जर तरचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि असं म्हटलं जातं की जिथे विजयाची शाश्वती नसते ना तिथेही तुम्हाला कडा संघर्ष करावा लागतो. कारण की येणारी वेळ नशिबाने नाही तर स्वकर्तृत्वाने दाखवावी लागते. आणि आत्ता मात्र दोन्ही संघ प्रयत्न करतायत. कारण की त्यांना माहिती आहे पुढच्या फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल, सुपर 7मध्ये जर दाखल व्हायचं, एका ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षराने जर आपलं नाव कोरायचं असेल तर ही मॅच देखील त्याच खूप महत्वाची आहे. यस दोन्ही टीमला महत्वाचं मॅच महत्वाची आहे माहिती आहे. कारण अभी नाही तो कभी नाही. कारण इथून जर एक सामना जिंकला तर मात्र 7 पैकी 1 नंबर तरी त्यांना लागू होईल. एक ट्रॉफी, एक चमचमत्या ट्रॉफीवरती त्यांचं नाव कोरण्याची संधी आहे. आणि शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतो का ते आपल्याला पाहायचं आहे. अगदीच तो षटकार खरं तर खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. कारण की जर पाहिलं तर त्या षटकाराने एक मजबूत स्थिती अगदीच भक्कम केली आहे, ती म्हणजे आंबापाड्या संघाची. पण आता मात्र गोलंदाज राज तयार आहेत. अगदीच स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव भेटली जाईल. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे सरसावताना, पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोचते. 2 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 2 for 1 अशी परिस्थिती ओढावली गेली यंगस्टार नारपोली संघावरती. आणि आता मात्र पाहिलं तर गोलंदाजी देखील त्याच ताकदीची राज यांची पाहायला भेटते. हो वेगवान चेंडू होता. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी जो करण्याचा प्रयत्न आहे ना शुभम सर, तो वारंवार सार्थकी ठरताना आपल्याला राज यांचा पाहायला भेटतोय. यस अशीच गोलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये दिनेश पाटीलची देखील पाहिली होती. आणि तशीच पद्धतीची गोलंदाजी आता राज कडून देखील करायला सुरुवात केली आणि अद्याप केली आहे देखील. 4 बॉल फेकले. 4 बॉलवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण एक विकेट देखील त्यानं मिळवली. आणि आता दिनेश स्ट्राईक एंड वरती. हा बॅटल चांगला पाहायला मिळेल कारण दिनेश देखील त्या क्वालिटीचा खेळाडू आहे. ओ प्रचंड वेगाने बॉल रिलीज केला. इथे पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती. इम्पॉर्टंट क्षण असू शकतो हा मॅचचा. 2 पंच या ठिकाणी डिस्कस करतायत. फार चांगली गोलंदाजी राज कडूची आतापर्यंत राहिली आहे. मॅच टर्निंग मोमेंट हा ठरू शकतो प्रथमेश. पंचांचा इशारा येतोय की फलंदाज बाद आहे. दिनेशची गोल्डन विकेट मात्र मिळवली ती राज कडू या गोलंदाजानं. आणि आता समीकरण मयूर आपल्याला पाहायला मिळेल ते टीमच्या बाजूला मात्र झुकू शकतो परंतु एखादा डॉट बॉल हा महत्वाचा आहे. ओ लास्टचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल दूरवरचा प्रवास करत आला होता.
2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक होता, 2 रन जरूर मिळाल्यात, परंतु धावा आणि आपण पाहतोय की चेंडू मधील अंतर थोडंसं कमी केलं जातं. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 10 धावा संख्येची गरज. आणि अगदीच पाहिलं तर 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटतीये. एका बाजूला इनॅक्शन मध्ये आपण पाहता तन्मय 11 आंबापाडा त्यांच्या विपक्षात लढत असताना त्यांचाच प्रतिस्पर्धी संघ यंगस्टार नारपोली. प्रथमतः गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटली नारपोलीकरांची, पण आता मात्र बॅटिंग करत असताना थोडंसं बॅकफुटला पाहायला भेटतो. कारण की गोलंदाजी आपण पाहिली राज यांची चांगल्या वाकण्याजोगी गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि आत्ता मात्र समीकरण देखील असेल 6 चेंडू आणि 10 या धावसंख्येची गरज आहे. सचिन काटकर आजची रात्र गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती या खेळाडूंना गाजवली आहे आणि आता शेवट प्रथमेश गोड करायचा असेल. दूरवरचा प्रवास करून हा संघ इथे दाखल झालाय. मुंबई चेंबूर परिसरातील हा संघ आहे आणि एखाद्या ट्रॉफीवरती नाव कोरण्याचं त्यांचं देखील स्वप्न आहे. परंतु नारपोली टीमचा विचार केला गेला तर भरभक्कम मजबूत फलंदाजी असणारा हा संघ आहे. आतापर्यंत आपण पाहताय की 2 विकेट गेल्यात, परंतु कल्पेश मस्कर आणि त्यानंतर नितेश पाटील ही जोडी मैदानात 6 बॉल आणि 10 धावा इथून बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 6 चेंडू 10 धावेंची गरज. गोलंदाज तयार. अगदीच कार्पेट लगत चेंडू हाताळण्यात आला. एक प्रोटेक्शन देखील आपल्याला पाहायला भेटले. 1 धाव कंप्लीट केली जातीये. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. म्हणजे आत्ता मात्र धावसंख्या देखील धीम्या गतीने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. म्हणजे समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटतोय. 5 चेंडू आणि 9 या धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 9ची गरज. पहिल्याच बॉल वरती अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला होता मिड विकेटला. लगेच फिल्डर प्रचंड वेगानं बॉलपर्यंत गेला, बॉलला अडवलं, फेकलं आणि फक्त एकच रन दिली गेली आहे. 5 चेंडू आणि आता 9ची गरज आहे. नितेश पाटील स्ट्राईक एंड आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल. नशिबाची साथ. नशिबाची साथ पेक्षा केलेले प्रयत्न कधीही बेटर आहेत. लाजवाब. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फिल्डिंगसाठी. 100% एफर्ट आपल्या गावासाठी देत असताना खेळाडू वंश पाटीलला आपण त्या ठिकाणी पाहताय. तर लढावं लागतं, पडावं लागतं. आपल्या संघाला जर विजय संपादित करून द्यायचं झाडावर देखील लागतं. कारण ते पाहिलं तर चांगले एफर्ट्स लावलेत. त्यांना माहिती आहे एका धावेचं महत्त्व किती आहे. समीकरण देखील आपल्याला बदलताना पाहायला भेटेल. 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज यार सामना करतील. 4 बॉल 8ची गरज आहे. ओ यावेळचा बॉल यॉर्क पद्धतीचा होता. फुल लेंथला टाकलाय. कौतुकास्पद गोलंदाजी चालू आहे. सचिन काटकर या गोलंदाजाची 3 बॉलवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 3ही चेंडू अगदी अप्रतिमरित्या टाकल्यात आणि आता 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 7 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. एक मोठा फटका जर आला नारपोली संघ पुण्याच्या मॅच मध्ये येऊ शकते, परंतु एखादा डॉट बॉल एखादी विकेट जर आली तर नारपोली संघ या मॅच मधून बाहेर देखील प्रथमेश जाऊ शकते. ओव्हर द विकेट न गोलंदाज सचिन. वेगानं बॅट फिरवली जाते. ऑन ड्राईव्ह केलाय. सिंगल रन कंप्लीट. डबलचा प्रयत्न नाहीये. स्वतःवरती आत्मविश्वास कल्पेश मस्कर या खेळाडूने दाखवलाय. 2 बॉल आणि विजयासाठी 6 धावा संख्येची गरज. काटेकी टक्कर. प्रेक्षकांना जो सामना हवा असतो तो सामना सेवालाल महाराज चषकाच्या दुसऱ्या रात्रीमध्ये घडताना आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 6ची गरज. नारपोली जिंकणार की आंबापाडा? कोणता संघ सुपर 7 मध्ये दाखल होईल आणि कोणता संघ एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार होईल ते आपल्याला 2 चेंडू मध्ये समजेल. प्रचंड प्रेशर दोन्ही खेळाडूंवरती असेल. कल्पेशकडे क्षमता आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाज सचिन काटकरकडे देखील टेम्परामेंट आहे, अनुभव आहे. अनुभव सारे ठरेल की रिदम ते आपल्याला पाहायचं आहे. फिल्डिंगची व्यवस्था थोडीशी चेंज. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर लावला, एक फिल्डर लॉंग ऑनला, एक फिल्डर लॉंग ऑफला, एक मिड विकेटला आणि एक स्क्वेअर लेगला. चेंडू वेगानं टाकला, वेगानं बीट केला. भरपूर वेग आहे सचिन काटकर या गोलंदाजाकडे. निर्धाव चेंडूची सांगता. 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. आणि शुभम सर असं म्हटलं जातं की आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार आपला अनुभव असतो आणि अनुभव सचिन काटकर पूर्णरित्या प्रणाला लावतायत.
सचिन काटकर यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, परंतु कल्पेशकडे देखील क्षमता आहे. दोन्ही खेळाडू आपल्या गावाच्या सन्मानासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी झगडतायत. आणि कोणता खेळाडू या ठिकाणी आपल्या गावासाठी हिरो ठरेल, कोणता संघ जिंकेल, काही फरक पडणार नाही. प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी. एक बॉल 6ची गरज आहे. हा बॉल हवेत खेळला मिस्टामिंग आणि दूरवरचा प्रवास करून आलेला